सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट. उद्या मुंबईत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीला येण्याची केली विनंती. मात्र जोपर्यंत राज्य शासनाकडून लेखी आश्वासनपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार. आम्ही चर्चेसाठी येणार नाही. आम्ही आमचं 5 सदस्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला पाठवू. उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया. सरकारच्या शिष्टमंडळाने आज ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हाके आणि वाघमारे यांच्यासोबत चर्चा केली. उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही तुमची मागणी मांडू असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपोषणकर्त्यांना देण्यात आले. उपोषणकर्त्यांनी त्यांचं उपोषण सोडून मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी यावं अशी मागणी यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी केली. मात्र आम्ही उपोषण सोडून चर्चेला येणार नाही असं म्हणत आम्ही आमचं शिष्टमंडळ चर्चेला पाठवू असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे म्हणालेत. जोपर्यंत सरकार आम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही याचा लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. उपोषणकर्ते हाके आणि वाघमारे यांची प्रकृती खराब झाली असून त्यांनी पाणी प्यावे अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासनपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. दरम्यान आम्ही चर्चेसाठी तयार असून आम्ही आमचं 5 सदस्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवू अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी दिले. अतुल सावे, पालकमंत्री जालना जिल्हा, संदीपान भुमरे, खासदार छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर भागवत कराड, माजी केंद्रीय राज्यमंत्री, लक्ष्मण हाके ओबीसी उपोषणकर्ते, नवनाथ वाघमारे ओबीसी उपोषणकर्ते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, जालना. दोन मंत्री, 2 खासदार, साधं पाणी उपोषण नाही सोडत.